नमस्कार. मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आपण आज बघतोय कंबाईन ग्रुप बी 2022चे इतिहास या विषयाचे PYQ. तर या अगोदर पण आपण बरेच विषयांचे PYQ कवर केलेले आहेत की जे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसतीलच, की ज्याची मी एक वेगळी प्लेलिस्ट पण बनवली आहे, तुम्हाला तिथे ते मिळतील. तर आपण आजच्या सेशनला सुरू करूया. कंबाईन ग्रुप बी 2022चे इतिहास या विषयाचे PYQ. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुम्हाला मी ह्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि जवळजवळ की मी एक नवीन चॅनल पण सुरू केलेलं आहे, ते आहे फार्मासिस्ट शाला. त्याची लिंक पण मी तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये देते. जर फार्मसी रिलेटेड तुम्ही काही कॉन्सेप्ट्स क्लिअर्स तुम्हाला करायचे असतील काय, तर तुम्ही ह्या चॅनलला फॉलो करू शकतात. आपण बी फार्म रिलेटेड आणि GPAT आणि जे एक्झाम्स असतील कॉम्पिटेटिव्ह फार्मसी रिलेटेड, त्याचे आपण व्हिडिओ या चॅनलमध्ये कवर करू. तर चला मग सुरू करूया आजच्या सेशनला. भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाविषयी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे डेव्हलपमेंट ऑफ ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडिया ह्या विषय. तर बघूया कुठली विधाने बरोबर आहे ते बघायचे आपल्याला. सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डेलहाऊसीच्या काळात सुरू केले गेले. येस, PWD हे लॉर्ड डेलहाऊसीच्या काळात सुरू केलं गेलं. हे विधान खरं आहे. लॉर्ड कॉर्नवलिस हे जॉन शॉरच्या काळात रस्त्याचं बांधकामास मोठी चालना भेटली. तर हे चुकीचं आहे. या दोघांच्या काळाच्या नंतर मोठी चालना भेटली. तर बी हे चुकीचं आहे. रेल्वेच्या तर बघूया, रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले होते. तर हे विधान पण खरं आहे. आता बघूया, नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली. तर जी नागपूर परिषद झाली होती की जी झाली होती 1943मध्ये, त्यात 20 इयर्स रोड डेव्हलपमेंट प्रोग्राम सादर करण्यात आला होता. तर हे विधान पण खरं आहे. तर आपण बघूया A, C आणि D. आपल्याला ऑप्शनमध्ये A आणि D आहे. तर आन्सर नंबर 2 हे ऑप्शन आहे, आन्सर आहे. पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. जोड्या लावावर प्रश्न विचारला गेलेला आहे. तर 1890 मुंबई गिरणी कामगार संघटनाचे हे कोण होते, अध्यक्ष कोण होते? तर ते होते नारायण मेघाजी लोखंडे. 1918 अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनचे अध्यक्ष होते आपले महात्मा गांधी. मद्रास लेबर युनियन 1918 BP वाडिया. आणि 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस लाला लजपत राय. तर याचा आन्सर आहे 2. पुढे बघूया, काँग्रेस अधिवेशनाची स्थळे आणि त्यांचे अध्यक्ष नावाच्या जोड्या लावा. तर याच्यावर आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही ते माझ्या यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनलवर बघू शकतात. यूट्यूब चॅनलला शॉर्ट्समध्ये बघू शकतात की त्याच्यामध्ये आपण जेवढे अधिवेशन झालेले आहे ते सर्व कवर केलेले आहे. तर याचा आन्सर बघूया. प्रथम अधिवेशन मुंबई येथे, त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. व्योमचंद्र बॅनर्जी. जस्ट अ मिनिट. ओके, व्योमेशचंद्र बॅनर्जी. त्यानंतर दुसरे अधिवेशन की जे कलकत्ता येथे झाले होते, त्याचे अध्यक्ष होते
सॉरी जस्ट अ मिनिट. ओके, याचा आन्सर आहे आय थिंक 2. बघूया, कन्फर्म करूया. प्रथम काँग्रेस अधिवेशन मुंबईचे अध्यक्ष आहे व्योमेशचंद्र बॅनर्जी. दुसरे अधिवेशन की ज्याचे अध्यक्ष आहे दादाभाई नौरोजी, जे कलकत्तामध्ये झालं होतं. तिसरे अधिवेशन की जे मद्रासमध्ये झालं होतं, त्याचे अध्यक्ष आहे बद्रुद्दीन तय्यबजी. आणि चौथे काँग्रेस अधिवेशन की जे अलाहाबाद इथे झालं, त्याचे अध्यक्ष पहिले की जे काँग्रेस अध्यक्ष पहिले जॉर्ज यूल. येस, ओके. तर हे आहे राईट, ऑप्शन नंबर 2 आन्सर आहे. चला मग पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. 1847मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती? तर ही केली होती ब्राईटने. पुढे बघूया. 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली? तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की कुठली संस्था स्थापनेची तरतूद केली. तर फेडरल कोर्ट, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि फेडरल रेल्वे. आपला उत्तर आहे 2. पुढे बघूया. ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालीलपैकी कोणता उद्दिष्ट होता? तर त्यांचा एकच उद्दिष्ट होता की त्यांना जास्तीत जास्त नफा कमवायचा होता. उत्तर आहे 3. डॉक्टर भाऊदाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक हे 1 by 1 आपल्या नोट्सच्या माध्यमातून कवर केलेले आहेत, की जे तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघू शकतात. महाराष्ट्राचे समाजसुधारक प्लेलिस्ट बनवलेली आहे मी. त्याच्यामध्ये आपण बरेच समाजसुधारक कवर केलेले आहेत, की जे तुम्हाला एकदम सोप्या भाषेत आपण नोट्सच्या माध्यमातून आपण कवर केलेले आहेत, की तुम्हाला जे समजायला एकदम इझी जाईल. तर याचा आन्सर आहे विधवा पुनर्विवाह. 3. कशाचे पुरस्कर्ते होते ते? विधवा पुनर्विवाहाचे. त्यानंतर बघूया. आचार्य बाळशास्त्री जांभेकर. तर आपल्याला माहितीच आहे श्रीपती शेषाद्री प्रकरण हे आचार्य बाळशास्त्री जांभेकरचं रिलेटेड आहे. तर ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या ताब्यात गेलेला श्रीपाद शेषाद्री पर्डीकर यांचे त्यांनी शुद्धीकरण केले. दुर्गाराम मच्छराम आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली. कुठे? सुरत इथे. ॲनी बेझंट यांनी सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली आणि केशवचंद्र सेन यांनी नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना केली. याचं उत्तर आपल्याला आलं आहे 2. पुढे जाऊया. संथाळांच्या उठाव्याबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहे? ओके, तर आपण थोडं बघूया संथाळांचा उठाव विषय. तर संथाळांचा उठाव हा 1855 तर 56 ह्या दरम्यान झालेला होता, की त्यात भारतातील एक महत्त्वाचे आदिवासी की जे संथाळ आदिवासी जमात होती, की जे बिहार आणि झारखंड ह्या भागातील होते, त्यांनी हा उठाव मांडलेला होता. त्यांनाच नाव दिलं होतं संथाळांचा उठाव. यांचे प्रमुख नेते कोण कोण होते? यांचे प्रमुख नेते होते सिद्धी मुर्मू. सॉरी, माझी जरा रायटिंग. ओके, एक मिनिट. ओके, याचे नेते होते सिद्धी मुर्मू, प्रमुख नेते. ओके, कान्हू मुर्मू, चांद आणि भैरव हे 4 भाऊ की ज्यांनी हा संथाळाचा उठाव चालू केला होता. तर हे त्याचे प्रमुख नेते होते. तर हा संथाळाचा उठावाची कारणे काय काय होती? तर त्यांची कारणे होती की त्यांचं आर्थिक शोषण होत होतं. जामीनदारी व्यवस्था त्यांना हे होत होती. ब्रिटिश प्रशासनाचा त्यांच्यावर अन्याय होत होता.
ओके, तर हे बरीच कारणं होती. तर त्यांनी 30 जून 1855 रोजी झारखंडच्या भोगनाडी ह्या गावात त्यांनी संथाळाच्या उठावाची सुरुवात केली. ओके, आणि अखेर सिंधू मुर्मू आणि कान्हू मुर्मू हे अखेर मारले गेले आणि ब्रिटिश लोकांनी हा उठाव पण दडपून टाकला. तर याच्यावरच बघूया की आपला आन्सर काय येईल. तर याच्यामध्ये आपल्याला चुकीची आन्सर ओळखायची आहे. या उठावाबाबतची चुकीची आन्सर आहे. ओके, संथाळांचा आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यूमध्ये केली होती. तर हे चुकीचं आहे. पंजाब रिव्ह्यूमध्ये केलेली नव्हती. संथाळांची सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला. तर हे बरोबर आहे. संथाळांचा पुढारी कान्हू विश्वासघाताने पकडला गेला. तर हे चुकीचं आहे. विश्वासघाताने पकडला गेला नव्हता, तो असाच पकडला गेला आणि मारला गेला. आणि ओमेली या अधिकाऱ्याने संथाळाच्या चकमकीचा वृत्तांत दिला आहे. तर हे पण खरं आहे. तर आपला आन्सर आहे ए आणि सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतातील गुप्त संघटनेचे संघटक आणि त्यांचे कार्यक्षेत्र यांच्यावर आपल्याला जोड्या लावावा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर आपण बघूया. श्रीधर परांजपे की जे वर्धा आणि नागपूरचे होते. नंतर बघूया डॉक्टर सिद्धनाथ काणे की जे यवतमाळचे होते. दादासाहेब खापर्डे की जे अमरावतीचे होते. आणि गंगाधर देशपांडे की जे बेळगावचे होते. तर याचा आन्सर आहे 3. आन्सर आहे 3. पुढे बघूया. गोपाळ गणेश आगरकरांची पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे आहे. तर केसरी व मराठा त्यांची वृत्तपत्रे आहे. वऱ्हाड समाचार हे पण त्यांचं वृत्तपत्र आहे. सुधारक हे पण त्यांचं वृत्तपत्र आहे. स्वराज हे नाही आहे. तर आपला आन्सर आहे 2. ए, बी आणि सी बरोबर आहेत. गोपाळ गणेश आगरकर विषयी पण आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारक या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भेटेल. तुम्ही नक्कीच त्याला बघू शकतात. पुढे बघूया. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. ओके, हे आपल्याला डिटेल्स लिहिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला व्यक्ती ओळखायची आहे की हे कोणाबद्दल लिहिलेलं आहे. इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केले. बॉम्बे असोसिएशनची स्थापना. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हटल्या दादाभाई नौरोजी. पुढे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. सांप्रदायिकतेची वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खाली दिलेली विधाने कोणाची आहेत ते ओळखायची आहेत. तर हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्रे आहेत. हे कोणी म्हटलं होतं? सर सय्यद अहमदनी म्हटलं होतं. फोडा आणि जोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूपासून अलग केले पाहिजे. प्राचार्य बेक. महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरिता नाही, परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे. तर हे बोललं होतं मोहम्मद अली जिना यांनी. आणि भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे हे आपण बोलले होते वीर विनायक दामोदर सावरकर यांनी. आपलं उत्तर आहे 2. पुढचा क्वेश्चन बघूया. 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्दिष्ट काय होता? तर या संस्थेचा उद्दिष्ट होता लोक शिक्षण. फक्त सी. पुढे बघूया. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेची खालील कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? ओके, तर याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्था
याचे कोणत्या व्यक्ती याच्यामध्ये कार्यरत होते, तर याच्यामध्ये होते फिरोजशाह मेहता, बद्रुद्दीन तय्यबजी आणि न्यायमूर्ती तेलंग. याचं उत्तर आहे 2. B, C आणि D बरोबर आहेत. तर आपले हे इतिहास ह्या विषयाचे प्रश्न संपलेले आहेत. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा आणि इंस्टाग्राम यशस्वी शाळेच्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. थँक्यू. आपण पुढे नेक्स्ट व्हिडिओ जवळ भेटू.